नमस्कार, स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत धाबा पालक पनीर। चला तर करूया आपण। त्यासाठी मी आता इथे 2 जोडी पालक घेतलेत, स्वच्छ साफ करून धुवून घेतलेत। गॅसवर मी पाणी तापत ठेवलेले 7-8 कप आपण इथे पाणी घेतलंय। त्यात 1 चमचा आपण साखर घालून घेतली आहे आणि आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेला तो घालून घेतलाय। या गरम पाण्यामध्ये आपण हा जो पालक घालणार आहे तो फक्त असा चमच्याने ढवळून घ्यायचा आहे। जास्त वेळ आपल्याला तो गरम पाण्यात ठेवायचा नाही आहे। आपण आता हा पालक सर्व घालून घेतलाय। थोडा वरती खाली असं आपण करून घेऊया, जेणेकरून पालक सगळा गरम पाण्यात बुडला पाहिजे पूर्ण असा। बघा असा पूर्ण आपण असा हा पालक गरम पाण्यातून काढून घेणार आहे। त्यानंतर आपण हा बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे। आपण इथे 2-3 ग्लास हे थंड पाणी घेतलेलं साधं, त्यामध्ये हे बर्फाचे तुकडे घातले आहेत। त्यामध्ये आपण आता जो पालक घातलेला गरम पाण्यात तो काढून या बर्फाच्या पाण्यात घालणार आहे। आपली पालकची प्युरी हिरवीगार दिसली पाहिजे, त्यासाठी आपण हे बर्फाच्या पाण्यात घातल्याने तर त्याचा कलर सेम हिरवागार असा येतो, जसं आपण कलर घालतो त्याप्रमाणे। आपण आता हे बर्फाच्या पाण्यातून काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथळून, कारण आपण मिक्सरला वाटणार आहे ते। आपण आता हा पालक सर्व काढून घेतलाय, थोडा वेळ थंड करून घेतलाय। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। इथे पाणी वापरायचं नाही आपल्याला, या पालकच्या पाण्यामध्येच आपण ही प्युरी करून घेणार आहे। इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर जरा तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घालू शकता। आपण आता हे वाटून घेणार आहे, मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आपली प्युरी आता ही तयार आहे, बघा हिरवीगार अशी झाली आहे छानपैकी। इथे आपण आता पनीर घेतलं आहे 200 ग्रॅम, ते पनीरही आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। आपण पॅन गरम करत ठेवलेला, इथे 1 चमचा तूप घातलं आहे, तूप चांगलं वितळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बटर वापरलात तरीही चालेल तुम्हाला आवडत असेल तर, पण मी इथे तूप घातलं आहे। 1 चमचा आपण तेल घालणार आहे, तेल चांगलं वितळून घ्यायचं आहे आपल्याला, थोडं चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। आपण इथे पनीरचे तुकडे छोटे छोटे करून घेतलेले ते घालून घेऊया। आपल्याला हे पनीरचे तुकडे थोडे शॅलो फ्राय करून असे भाजून घ्यायचे आहेत। मी आता हे सर्व भाजून घेते। आपले छान असे भाजून झालेत, आपण आता हे काढून घ्यायचे। आपण आता या पॅनमध्ये तेल आणि तूप घातलेलं ते तसंच ठेवायचं आहे। पालक आपण आता फोडणीला द्यायचं आहे। मी गॅसवर कढई तापत ठेवलेली, 1 चमचा तूप घालून घेतलंय। आपण ही सर्व रेसिपी तुपामध्ये आणि तेलामध्येच करतोय, बटरही आपण वापरलाय, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर घालूनही करू शकता। आपलं तेल आणि तूप छान गरम झालंय। इथे खडे मसाले आपण काही घेतलेले ते भाजून घेणार आहे। 1 चमचा आपण इथे जिरं घेतलंय, 2 तेजपत्त्याची पानं, दालचिनीचा 1 तुकडा, 2-3 लवंग घातली आहेत, 2 वेलच्या छोट्यावाल्या। आपण आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण ही मंदच ठेवून घ्यायची आहे। 1 मीडियम आकाराचा कांदा घेतला आपण बारीक चिरून, तोही आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडा। आपली फोडणी थोडी चांगली भाजत आली आहे। 1 टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरून, तोही आपण इथे घालून घेऊया। तोही थोडासा आपण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। आपला कांदा आणि टॅमॅटो चांगला शिजत आला आहे तेल सुटेपर्यंत। आपण आता इथे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा टीस्पून हळद, आपण आता हेही चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मसाला चांगला भाजला की आपल्या भाजीलाही छान चव येते। आपली फोडणी चांगली भाजत आली आहे, आपली फोडणी आणखीन चांगली भाजली पाहिजे, त्यासाठी मी इथे आता 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे।
आपली 5 मिनटं झाली आहेत. हे बघा आपल्या फोडणीला कसं तेल सुटलं आहे. फोडणी चांगली शिजली आहे. आपण आता इथे 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी घातल्यावर भाजीला चवही छान येते. ही आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे. 5 मिनटं आपण आता ही अशीच परतत राहायची आहे तेलामध्ये. थोडासा त्याचा कलर बदलेल आपल्या फोडणीचा. आपण ही चांगली शिजवून घ्यायची आहे. जितकी आपण ही शिजवून घेणार त्याची चव छान येते. आपण जसं मिक्स करतोय तसं तसं त्या फोडणीला तेल सुटतंय बघा. मी इथे दही घालणार आहे. मी 1 चमचा दही घेतलेलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते फेटवून घेतलं आहे. हे बघा, आपण आता हे सर्व दही घालायचं आहे. आपण हे सर्व फेटवून घेतलेलं दही घातलं आहे. 2 चमचे दही झालं आहे. आपण 1 चमचा घेतलेलं ते फेटवून 2 चमचे झालं आहे. त्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे. आता 5 मिनटं आपण हे असंच ढवळत राहायचं आहे. 5 मिनटं झाकण ठेवून आपण आता इथे हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आपली 5 मिनटं झाली आहे. आपण छान असं हे शिजवून घेतलं आहे. मस्तपैकी कड पण आले आहेत आणि आपल्या ग्रेव्हीला तेलही सुटलं आहे छान. तुम्हाला जर त्यातला मसाला नको असेल तर तेजपत्ता वगैरे काढू शकता. आपण आता जी प्युरी करून घेतलेली ती घालून घेतली आहे. आपण बघा मगाशी प्युरी वाटून घेतलेली, त्याचा कलर बघा कसा आला, हिरवागार. असं वाटतं की कलरच घातला आहे त्यामध्ये. हे आपण आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी वाटून घेतलेली, त्यामध्येच आपण अर्धा कप पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे. इथे आपण गॅसची फ्लेम ही मंदच ठेवा, कारण कड आला तर हे हातावर टिपके उडवायची शक्यता असते. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 10 मिनटं आपण आता हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं आपली झाली आहेत. झाकण काढून पाहूया आपण. आपल्या पालकचा कलरही बदलला आहे, छान असा कडही आला आहे. थोडं आपण आता हे मिक्स करून घेऊया. मी इथे 1 चमचा क्रीम घातली आहे. तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर तुम्ही इथे दूध वापरू शकता. 2 चमचे दूध घालून घ्या. 1 चमचा बटर घातलं आहे, तेही आपण या पालकमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ढाब्याची अशी चव येते त्याप्रमाणे आली पाहिजे, त्यासाठी मी आता इथे 1 चमचा बटर घालून घेतलं आहे. तेही चांगलं यामध्ये मिक्स करायचं आहे. आपण पनीरचे तुकडे भाजून घेतलेले ते आता आपण इथे घालून घ्यायचे पालकमध्ये सर्व. आपण आता हे तुकडे सर्व मिक्स करून घ्यायचे पालकमध्ये आणि 10 मिनटं आपण हे आता चांगली कड काढून घ्यायचे झाकण ठेवून. आपली 10 मिनटं झाली आहेत. छान असा कढही आला आहे आणि पालक आपला छान शिजलाही आहे. इथे 1 चमचा मी कसुरी मेथी घालून घेतली आहे. तीही छान अशी आपण मिक्स करून घेऊया. आपला ढाबा पनीर तयार झालं आहे. ही तुम्ही रोटीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. अशी छान अशी आपली ढाबा पनीर भाजी तयार झाली आहे. आपण आता वरून थोडासा तडका देणार आहे. आपण पनीर भाजून घेतलेल्या भांड्यात तेल आणि तूप राहिलेलं, त्यामध्येच आपण आता 2 मिरच्या घालणार आहे आणि 1 चमचा मसाला. थोडंसं आपण हे गरम करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ही बंद करून घेणार आहे. थोड्याशा आपण मिरच्या ह्या गरम केल्या आहेत. 1 चमचा मसाला घातला आहे. आपली आता 10 मिनटं झाली आहेत. आपण भाजीचे झाकण काढून बघूया. भाजी ही आपली छान अशी शिजली आहे. आपण आता जो तडका तयार केलेला तो असा वरून घालून घेऊया. आपण 1 चमचा इथली भाजी घ्यायची आणि या तडक्यामध्ये सगळी चांगली मिक्स करून घ्यायची आणि भाजीमध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून जे आपल्या भांड्यामध्ये तडका आहे तो सगळा भाजीला लागला पाहिजे. आणि आपली ढाबा पनीर मसाला तयार झाला आहे. तुम्ही ही भाजी नक्की घरी करून बघा, खूप छान लागते.
आपण आता भाजीला तडकाही दिला आहे आणि आता वरून 1 चमचा किचन किंग मसाला घाला. आणखीन भाजीला खूप छान चव येते. थोडीशी मिक्स करून घ्या आणि 2 मिनटं वाफेवर शिजू द्या. गॅसची फ्लेम ही बंद करा. आपली भाजी तयार आहे, ढाबा पनीर. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.